कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीने अनिकाची चांगलीच वाट लावलेली असते। प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या आणि इथे कॉपी करणाऱ्या अनिकाला आता कमळीने वठणीवरती आणलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका चोरून कॉपी करणाऱ्या अनिकाला कमळीने आणि अन्नपूर्णा महाजनने रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे अनिका ही आता परीक्षेमध्ये पास कशी होते, तर कॉलेज तिच्या आजीचं असल्यामुळे जेव्हा जेव्हा प्रश्नपत्रिकेचा गड्डा येतो तेव्हा आदल्या रात्री त्यातली एक प्रश्नपत्रिका काढली जाते आणि त्यानुसार आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती वाचून काढत असते किंवा कॉपी करत असते। तेव्हा प्रेक्षकांनो, कॉपी करणाऱ्या इथे आता अनिकाला धडा शिकवायची वेळ आलेली असते, कारण कमळीला ही गोष्ट समजते। कमळीला परीक्षेपासून लांब ठेवण्यासाठी अनिकाने आत्तापर्यंत खूप प्रयत्न केलेले असतात। अनिकाने तिला गुंडांना सांगून, म्हणजे अनिकाचे मित्र हे गुंडच आहेत, अनिका जसं सांगते तसं ते लोक वागत असतात। कमळी जेव्हा पैसे कमवत असते तिला इथे आता सायकलवरून पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असतो। योग्य वेळी ऋषी तिथे जातो म्हणून इथे कमळी वाचते। त्यानंतर तिला एका रूममध्ये एका माणसाला बंद करून ठेवायला सांगितलेलं असतं। तिला तिथूनसुद्धा बाहेर पडता येत नाही, पण तरीसुद्धा इथे कॉलेज प्रशासन म्हणजे आता अगदी वॉचमनपासून ते प्रिन्सिपलपर्यंत सगळेजण कमळीची साथ देतात। सगळे प्रोफेसर कमळीला इथे आता परीक्षेचा फॉर्म भरता यावा यासाठी घड्याळ मागे करतात आणि कमळी योग्य वेळी आपला फॉर्म भरते आणि परीक्षेची फीसुद्धा भरते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अनिकाला खूपच जास्त राग आलेला असतो। अनिका म्हणते, मला आता काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागणार आहे। आणि तेव्हा कामिनी, रागिनी आणि अनिका अन्नपूर्णाजवळ जातात। अन्नपूर्णाला म्हणत असतात की वहिनी, आम्हाला थोडं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा कामिनी म्हणत असते, तुला असं वाटत असतं की तुझी मोठी नात जिवंत आहे, एक ना एक दिवस ती परत येईल। गेली तब्बल 18 वर्ष तू तिची वाट बघतेस। तिला परत आणण्यासाठी तू किती उपास तापास केलेस, किती होम हवन केलेस, मी माझ्या डोळ्याने बघितले। शेवटीला मोठी नात करत असताना ती कमळी इथे आली, तुझी नात म्हणून तुझ्याबरोबर राहिली। बरं झालं योग्य वेळी सत्य समजलं, नाहीतर प्रॉपर्टी लुबाडून जायला तरी तिने कमी केलं असतं का? त्यामुळे मला असं वाटतं की आता तुझी मोठी नात वगैरे काही परत येणार नाही आहे। तिला यायचं असतं तर ती कधीच आली असती। इतकी वर्ष ती कुठेतरी राहिली नसती। ती जिवंत आहे की मेली आहे हे सुद्धा तुला माहीत नाही। तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, कामिनी, बोलताना नीट बोल आणि हे बघ, तुम्हाला जे बोलायचं आहे ना मुद्द्याचं बोला, मला माझं काम आहे। तेव्हा कामिनी म्हणत असते की वहिनी, मला तुला एवढंच म्हणायचं आहे की तू अनिकाच्या नावावरती अर्धी प्रॉपर्टी केलीस आणि आता तुला असं वाटत होतं की तुझी मोठी नात परत येईल आणि तिला तू प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा देशील, पण ती काही आता परत येणार नाही आहे। ती जिवंत आहे की नाही आपल्याला ते पण माहिती नाही। पण मला असं वाटतं की तू आता योग्य तो निर्णय घ्यावास। तू आता संपूर्ण तुझी ही प्रॉपर्टी आता सगळीच्या सगळी तू आपल्या अनिकाच्या नावावरती करावीस असं मला वाटतं। तुला वाटत होतं की तुझी मोठी नात येईल, तिला तू अर्धी प्रॉपर्टी देशील, पण तसं काहीच घडलं नाही आहे। ती परत आलेली नाही आहे आणि ती कधी येईल असं वाटत नाही। मग का तू विनाकारण असं करतेस? पुन्हा कुणीतरी खोटी कमळी येऊन तुला फसवून जाईल, तेव्हा तू सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती करणार आहेस का? ती म्हणत असते, मग तुला काय वाटतं आत्ताच सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती करू म्हणजे तुम्ही सगळ्याजणी आम्हाला दोघांना घरातून हकलून द्यायला मोकळे? ती म्हणत असते, अगं असं कसं होईल, प्रॉपर्टी तुझीच आहे। तू ती अनिकाच्या नावावरती केल्यानंतर तुला या घरातून कोण हकलून देणार आहे? ती म्हणत असते, कामिनी, मला आहे ना तू मूर्ख समजू नकोस। तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मीच बघितलेले आहेत। सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केली काय, अनिकाच्या नावावरती केली काय, सत्ता तुमचीच येणार। मग तुम्ही मला पण या घरामध्ये ठेवाल की नाही मला शंकाच वाटते ना। ती म्हणते, वहिनी, अगं असं काही नाही होणार आहे।
तू त्या कमळीवरती विश्वास ठेवून अर्धी प्रॉपर्टी तिच्या नावावरती करायला तयार होऊ शकतेस, पण तीच प्रॉपर्टी तू अनिकाच्या नावावरती करत असताना 10 वेळा विचार करतेस. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, कमळी फ्रॉड जरी होती ना तरीसुद्धा तिच्यावरती माणूस विश्वास ठेवू शकतो अशी ती वागते, अशी ती बोलायची. त्यामुळे तिच्यावरती माझा विश्वास होता. पण आता सत्य समोर आले. आता इथे ताकसुद्धा फुंकून प्यावंसं वाटते. माझा अनिकावरती सुद्धा विश्वास नाही आहे. आणि तरीसुद्धा तुमचा हट्ट असेल ना की मी संपूर्ण प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती करावी, तिच्यावरती विश्वास ठेवावा, तर ठीक आहे, तिने काहीतरी चांगलं करून दाखवावं. मला इथे विश्वास द्यायला पाहिजे तिने की मी तिच्यावरती विश्वास ठेवू शकते, सगळीच्या सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती करू शकते, असा विश्वास मला आपल्या अनिकाने दिला पाहिजे ना. ती म्हणत असते, म्हणजे काय केलं पाहिजे मी. तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते की तुला जर वाटत असेल ना अनिका की मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करावी, तर तू सुद्धा एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तू कॉलेजमध्ये ना सगळ्यात टॉप येऊन दाखवायचं आहे मला, सगळ्यात टॉप. जर सगळ्यात जास्त मार्क्स तुला असतील ना अनिका, तर मी संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करेन, हा शब्द आहे माझा. कारण ज्या वेळेला इथे अन्नपूर्णा ऋषीला विचारते ना की ऋषी सांग ना, मी माझ्या चुकीचं प्रायचित्त काय करू, मला तुझी माफी मागायची आहे, पण मला चुकीची माझ्या इथे शिक्षा भोगायची आहे, मला प्रायचित्त करायचं आहे, तर मी काय करू तू सांग, तू बोलशील ते मी करेन. तेव्हा ऋषी म्हणतो की तुम्ही फक्त एवढंच करा, तुम्ही शिष्यवृत्ती तर देताच, पण जी मुलं इथे आता त्यांच्या क्लासमध्ये टॉप येतील ना, त्या मुलांची तुम्ही इथे आता सगळी फी माफ करा, सगळीच्या सगळी फी माफ झाली पाहिजे. तुम्ही एवढं कराल, क्लासमध्ये जी मुलं आता यावर्षी टॉप येतील त्या मुलांची तुम्ही सगळी फी माफ करायची आहे. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, तुझी जर अशी इच्छा असेल तर मी तेही करेन. तेव्हा ही आयडिया अन्नपूर्णाच्या लक्षात आलेली असते की जर आता अनिकाला इथे अभ्यास करायला लावायचा असेल किंवा अनिकाला आता आपल्याला टाळायचं असेल तर हा निर्णय चांगला आहे. अन्नपूर्णा म्हणते की मी सगळीच्या सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करेन अनिका, पण तू मला विश्वास दे ना की तुझ्यावरती मी विश्वास टाकून सगळी प्रॉपर्टी तुला देऊ शकते. तू सुद्धा पुढे जाऊन आपल्या इथे एवढं मोठं बिझनेस सांभाळू शकतेस. मग त्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. सगळीच्या सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करण्याआधी तू सुद्धा इथे सगळ्यात टॉप आलं पाहिजे ना, तरच मी तुझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करेन. तेव्हा इथे कामिनी म्हणत असते की बघितलंस ना अनिका, यावेळेला काहीही झालं ना, अगदी काहीही, तरीसुद्धा तुला टॉपला यायचंच आहे. ती म्हणते यावेळीचा अभ्यास करूनच फक्त जमणार नाही आहे, तर ह्यावेळी आता सगळ्यात जास्त टॉपला येण्यासाठी मला माझा मार्ग जो मी आत्तापर्यंत निवडला आहे तो पुन्हा एकदा निवडण्याची वेळ आलेली आहे. इथे कामिनी म्हणत असते, अनिका बाळा, सांगितलेलं लक्षात ठेव, काहीही झालं, अगदी काहीही, तरीसुद्धा तू इथे पहिली आली पाहिजे, टॉपला तूच आली पाहिजे. तुला जर हे एवढं मोठं साम्राज्य एकटीला हवं असेल ना, तुला जर एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीण व्हायचं असेल ना, तर तुला टॉपलाच यावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीला एक महत्त्वाची गोष्ट समजते. परीक्षा सुरू होतात आणि कमळी म्हणत असते की हे सगळं काय रे बंड्या, म्हणजे आता परीक्षेचं जेव्हा इथे गड्डे येतात तर ते फुटलेले कसे काय असतात, म्हणजे जेव्हा गड्डे येतात तर ते फुटलेले असतात, तसं नसतं ना, पॅकिंग गड्डे आले पाहिजे. तेव्हा इथे तो म्हणत असतो, अगं तुला माहिती नाही का कमळे, अगं ही अनिका आहे ना अनिका, ती त्यातली प्रश्नपत्रिका काढत असते आणि ती कॉपी करत असते. तुला माहिती नाही, आत्तापर्यंत ही तसंच करत आली आहे, मी ऐकलं. यावर्षीसुद्धा ती तसंच काहीचं करणार आहे. अगं ती अभ्यास कुठे करते, मग ती पास कशी होते. कॉलेज आणि शाळा तिचीच असल्यामुळे तिला इथे संपूर्ण प्रश्नपत्रिका देता येते आणि मग ती अभ्यास करून येते किंवा जे येत नाही ते कॉपी करून आणते. तिला कोणीच काही बोलत नाही. तेव्हा इथे प्रश्नपत्रिकेचे गड्डे आल्यानंतर ते फोडले जातात आणि त्याच्यातून अनिका प्रश्नपत्रिका दरवर्षीप्रमाणे काढून घेत असते. ही गोष्ट कमळीला समजल्यानंतर कमळी म्हणते, पण या वेळेला ते होणार नाही, या वेळेला असं काहीच होणार नाही आहे. या वेळेला तिला अभ्यास करावाच लागेल आणि अभ्यास करूनच तिला पास व्हावं लागेल. इथे आता गड्डे फोडू दिले जाणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्या वेळेला परीक्षेचे गड्डे येतात तेव्हा अनिका रात्रीची चोरावानी आता प्रश्नपत्रिका काढायला आलेली असते. आणि जेव्हा ती प्रश्नपत्रिका काढत असते त्यावेळेला तिथे अचानकपणे लाईट चालू होतात. तिथे कमळी, ऋषी आणि अन्नपूर्णा पोलिसांबरोबरच आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अनिका आणि कामिनी
दोघीजणी परीक्षेचा गड्डा फोडतायत। इथे आता एका विषयाचा गड्डा फोडतायत आणि त्याच्यातून प्रश्नपत्रिका काढून घेत असताना एका बाजूला व्हिडिओसुद्धा सुरू असतो, तर एका बाजूला सगळेजण येऊन आता वाटसुद्धा बघत असतात की कधी अनिका बाहेर येणार आहे। आणि तेव्हा सगळेजण मागे उभे राहून अनिका आणि कामिनीचं कारस्थान बघतच असतात। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळी म्हणत असते, हे बघा अन्नपूर्णा आजी, म्हणजे ही कमळी आता तुमच्याबरोबर खोटं बोलली, तुम्हाला राग आला मान्य आहे, पण मी ते तुमच्यासाठीच केलं होतं। पण अनिकाला तुम्ही काय शिक्षा देणार? अनिका इथे टॉपला येण्यासाठी प्रश्नपत्रिकेचा आदल्या दिवशी आलेला गड्डा फोडते, त्याच्यातून प्रश्नपत्रिका काढून घेते, सगळं काही कॉपी करते। तुम्ही त्या मुलीला काय म्हणणार आहात? पोलिसांना बरोबर घेऊनच आली, जेलमध्ये पाठवताय की काय करताय? तेव्हा इथे आता पहिलाच पेपर असतो आणि अनिकाने इथे फक्त एक प्रश्नपत्रिका काढलेलीच असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णा म्हणत असते की अनिका, तू आता जे काही वागलीस ना ते खूप चुकीचं आहे, आपल्या इथे तोंडाला काळीमा फासण्यासारखं आहे, त्यामुळे आत्ताच्या आता मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करते। तेव्हा इथे अनिका म्हणत असते, ग्रॅनी आजी प्लीज असं नको करू, हे बघ मी फक्त एक प्रश्नपत्रिका काढली आहे, पण पुन्हा असं नाही होणार, हवं तर मी ती ठेवून देते, हे बघ मी ठेवून देते, पण पुन्हा मी असं काहीही करणार नाही आहे। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळी म्हणत असते की असं जर करायचं असेल तर मग लोक कशाला शाळा शिकतील, कशाला इतका अभ्यास करतील ना? तेव्हा तुम्ही एक काम करायचं, या सगळ्या प्रश्नपत्रिका आता दडवून ठेवायच्या, एका लॉकरला ठेवायच्या। मला तर असं वाटतं की लॉक केल्या पाहिजे आणि सकाळी आल्यानंतर त्या शिक्षकांना दिल्या पाहिजे आणि त्याची चावी फक्त आणि फक्त प्रिन्सिपल सरांकडे असणार। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिन्सिपलला ती जबाबदारी दिलेली असते, सगळे गड्डे लॉकरला जातील आणि उद्या सकाळी शिक्षक आल्यानंतरच ते सगळ्यांच्या हातामध्ये येतील असं सांगण्यात आलेलं असतं। सगळे विद्यार्थी इथे अभ्यास करतात आणि त्या सगळ्यांना इथे समान अधिकार मिळाला पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता कमळीने अन्नपूर्णा आजीला, ऋषीला कॉलेजमध्ये बोलावत इथे अनिकाचा हा कॉपी करण्याचा जो काही प्लॅन आहे, जो काही डाव आहे, तो पूर्णपणे उधळून लावलेला असतो। अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं की जर पुन्हा तू तसं केलंस ना तर तुझी रिव्हिजन घेतली जाईल, तुला पुन्हा ते पेपर दिले जातील आणि एका बाजूला एकटीला बसवलं जाईल। त्यामुळे आता जर कॉपी करण्याचा प्रयत्न केलास तर तुझी रिव्हिजन होईल, तुला एका बाजूला बसून सगळे पेपर पुन्हा लिहावे लागतील आणि ते क्रॉस चेक केले जातील। त्यामुळे तू किती स्वतःच्या मनाचं लिहिलं आहेस आणि किती बघून लिहिलं आहेस ना, हे सगळ्यांना समजेल असं अन्नपूर्णा आजी म्हणतात। आणि जर तू तसं केलंस तर पोलिसांना आता परत पाठवते, नंतर तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन, तुला इथे जेलमध्ये टाकायला सांगेन असं अन्नपूर्णाने स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर इथे अनिकाला आता सांगितलेले असते।